Okay, so we will start. So the name of the microphone, it is dynamic microphone. The another name for this microphone, it is nothing but the moving coil microphone. मायक्रोफोनलाच इथं ॲब्रिव्हिएशन मध्ये तुम्ही माईक हा शब्द वापरता. सो डे टू डे लाईफ मध्ये आपण जो माईक नावाचा शब्द वापरतो तो माईक कशाचा शॉर्ट फॉर्म आहे तर मायक्रोफोन या शब्दाचा तो शॉर्ट फॉर्म आहे. राईट. हे दोन डिफरंट नावं आहेत त्याचे. एक तुम्ही डायनॅमिक मायक्रोफोन म्हणलं तरी हीच डायग्राम येईल, हेच स्ट्रक्चर येईल, आणि ह्याला मुव्हिंग कॉईल म्हणलं तरी हीच डायग्राम आणि हेच स्ट्रक्चर येईल, हे लक्षात घ्यायचं. राईट. आता ह्या डायनॅमिक मायक्रोफोनचं काम काय तर साऊंड एनर्जीचं इलेक्ट्रिकलमध्ये कन्व्हर्जन करणे. त्याच्यामुळे इथं डायग्राममध्ये जर तुम्ही बघितलं असेल वी आर अप्लाइंग साऊंड वेव्ह ओव्हर हिअर, आणि इथं इलेक्ट्रिक करंट जो तयार झालेला आहे तो ह्या व्हॉइस कॉईल मार्फत कुठंतरी आउटपुटला घेतलेला आहे. सो साऊंड एनर्जीचं इलेक्ट्रिकलमध्ये कन्व्हर्जन होणे. आता हे करत असताना वन्स अगेन वी हॅव यूज्ड ए डायफ्रॅगम ओव्हर हिअर. आता डायफ्रॅगम याचा अर्थ काय, परत एक पडदा वापरलेला आहे. त्या पडद्याचं काम काय तर साऊंड एनर्जी जेव्हा त्याच्यावर इन्सिडेंट होईल टू अँड फ्रो त्याची मोशन होईल. क्लिअर. त्याच्यामुळं इथं जेव्हा कधी साऊंड एनर्जी जास्त असेल, प्रेशर जास्त असेल, हा डायफ्रॅगम ह्या डायरेक्शनला मूव्ह होईल, इनवर्ट डायरेक्शनला. जेव्हा साऊंड एनर्जी कमी असेल, प्रेशर कमी असेल, हा त्याच्या इनिशियल पोझिशनला वापस येईल, म्हणजे अपोजिट डायरेक्शनला. सो प्रेशर जास्त, डायफ्रॅगम इनवर्ट डायरेक्शनला जास्त मूव्ह होईल, प्रेशर कमी, तो परत त्याच्या मूळ जागेवर येईल, आउटवर्ड साईड. क्लिअर. आता इथं जर तुम्ही बघितलं तर हा मॅग्नेट आहे, बरोबर. हॉर्सशू मॅग्नेट नावाचा प्रकार आहे, मॅग्नेटचा प्रकार. बऱ्याचदा PMMC इन्स्ट्रुमेंटमध्ये हा वापरला जातो. मुव्हिंग कॉईल इन्स्ट्रुमेंट जे आहेत ना तुमचे, की ज्याच्यामध्ये तुम्ही पॉइंटर टाईप ऑफ अरेंजमेंट वापरता, तिथं हा वापरला जातो. हॉर्स शू मॅग्नेट असं त्याला म्हणलं जातं. आता हॉर्स शू मॅग्नेट याचा अर्थ काय, घोड्याच्या नालीचा जसा आकार असतो, घोड्याला पायाला नाल बसवली जाते, तर त्या घोड्याच्या नालीचा आकार जसा असतो त्या पद्धतीनं ह्या मॅग्नेटचं स्ट्रक्चर असतं. म्हणजे थोडक्यात कसं तर इट इज सी टाईप, अशा पद्धतीची ती नाल असते, तर अशा पद्धतीचं त्याचं स्ट्रक्चर असतं, म्हणून त्याला नाव दिलेलं आहे हॉर्स शू मॅग्नेट. आता इथं पाहिलं तर हा अशा पद्धतीचा थोडक्यात आहे. पण इथं बदल काय आहे बघा. तिथं जसे तुमचे नॉर्थ पोल साऊथ पोल वेगळे होते, म्हणजे आता इथं जर मी बघितलं तर इथं हा नॉर्थ पोल आणि इथं हा साऊथ पोल, अशा पद्धतीनं तुम्ही हॉर्स शू मॅग्नेटमध्ये दाखवत होता. पण इथं एक सेंटरला पोल अटॅच केलेला आहे. सो जर इथं नॉर्थ असेल तर कदाचित इथं साऊथ असेल, इथं साऊथ असेल तर कदाचित इथं नॉर्थ असेल. क्लिअर. आता जेव्हा कधी इथं हा मॅग्नेट इथं प्रेझेंट आहे तर ह्या मॅग्नेटची प्रॉपर्टी काय आहे तर तो मॅग्नेटिक फील्डच्या लाईन्स क्रिएट करतो, आणि त्या लाईन्स एका पोलकडून दुसऱ्या पोलकडे ट्रान्सफर होतात. म्हणजे ह्या समजा हा एक पोल असेल, हा दुसरा पोल असेल, तर इथून या मॅग्नेटिक लाईन्स अशा पास होत असतात, बरोबर. म्हणजे ते एका पोल पासून दुसऱ्या पोलकडे ते मॅग्नेटिक फील्ड म्हणू आपण, किंवा त्या लाईन्स म्हणू, त्या ट्रान्सफर होत असतात. क्लिअर. मग ह्या लाईन्स जेव्हा तयार होतात तेव्हा इथं काहीतरी मॅग्नेटिक फ्लक्स तयार होतो, किंवा आपण त्याला म्हणू मॅग्नेटिक फील्ड तयार होत असते. क्लिअर. म्हणजे ह्या मॅग्नेटचं काम काय तर ही जी ओपन स्पेस आहे इथं दिसत आहे सगळी, ह्या ओपन स्पेसमध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार करणे, किंवा मॅग्नेटिक फ्लक्स तयार करणे, मॅग्नेटिक लाईन्स तयार करणे. आता जेव्हा कधी हा डायफ्रॅगम मूव्ह होतो, ह्या डायफ्रॅगमला इथं अटॅच काय आहे व्हॉइस कॉइल्स आहे. आता ह्या व्हॉइस कॉइल्स मध्ये काय काहीतरी वाइंडिंग्स आहे, बरोबर. मग जेव्हा कधी ऑलरेडी इथे मॅग्नेटिक फील्ड आहे, डायफ्रॅगममुळं काहीतरी मुवमेंट होते, प्रेशर जास्त असेल इनवर्ट डायरेक्शनला डायफ्रॅगम जाईल, प्रेशर कमी आउटवर्ड डायरेक्शनला येईल. त्याच पद्धतीनं जेव्हा हा डायफ्रॅगम इनवर्ट डायरेक्शनला जाईल, ह्या व्हॉइस कॉइल सुद्धा ह्या स्पेसमध्ये ओपन स्पेसमध्ये मूव्ह होतात. क्लिअर. म्हणजे इनवर्ट डायरेक्शन आणि आउटवर्ड डायरेक्शन अशा पद्धतीने त्यांची मुवमेंट होते. जेव्हा या मुवमेंट करत असतात त्यावेळेस त्या काय करतात
ह्याच्या ज्या काही फील्ड लाईन्स आहेत त्यांना ते ब्रेक करतात, बरोबर. मग ब्रेक करत असताना कुठेतरी मॅग्नेटिक फील्ड ही ब्रेक होत असते आणि ही मॅग्नेटिक फील्ड ब्रेक झाल्यानंतर ह्या व्हॉइस कॉइल्स मध्ये काहीतरी करंट निर्माण होतो अँड दॅट जनरेटेड करंट इज नथिंग बट इक्विव्हॅलंट करंट ऑफ साऊंड प्रेशर. म्हणजे साऊंड एनर्जी गेट्स कन्वर्टेड इनटू द इलेक्ट्रिकल एनर्जी. असं सिंपल ऑपरेशन ह्याचं आहे. मी एकदा रिकॉल करतो, सगळेजण लक्ष द्या. मॅग्नेट घेतलेला आहे. मॅग्नेटला जे काही प्रेझेन्स आहे तिथं 3 पोल्स असणार आहे, राईट, 1 2 आणि हे सेंटरचा. इथं काहीतरी मॅग्नेटिक फील्ड तयार झाली. मॅग्नेटिक फील्ड तयार झाली म्हणजे तिथे मॅग्नेटिक लाईन्स आहेत, मॅग्नेटिक फ्लक्स आहे, सगळ्या गोष्टी तिथे मॅग्नेटिक फील्डशी रिलेटेड आहेत. आता ह्या पोलला इथे अटॅचमेंट करून एक डायफ्रॅगम जोडलेला आहे, त्याला पडदा आपण म्हणतो. आणि ह्या डायफ्रॅगमला त्या व्हॉइस कॉइल्स अटॅच्ड आहेत. जेव्हा कधी तुम्ही बोलता, सपोज मी असं इमॅजिन करू की हा तो डायफ्रॅगम आहे असं इमॅजिन करा आणि फार तर फार आपण असं म्हणू की इथं एक ही कॉईल आहे, ही दुसरी कॉईल इथं आहे, राईट. आता मी जेव्हा बोललो तर हा पडदा असा मूव्ह होईल माझ्या साऊंड एनर्जीनं, बरोबर. आता हा साऊंड एनर्जीनं मध्ये गेला म्हणजे इनवर्ड डायरेक्शन मोशन, प्रेशर कमी असेल तर वापस येईल आउटवर्ड डायरेक्शन मोशन. म्हणजे ह्या कॉइल्स ज्या आहेत त्या मॅग्नेटिक फील्ड म्हणजे इथे त्या ब्रेक करते आणि ऑटोमॅटिकली जेव्हा ही मॅग्नेटिक फील्ड इथं ब्रेक होते त्यावेळेस त्याच्यामध्ये काहीतरी करंट तयार होतो अँड दॅट करंट इज नथिंग बट युअर कन्व्हर्टेड करंट ऑर इक्विव्हॅलंट करंट ऑफ युअर साऊंड प्रेशर. त्याच्यामुळे साऊंड एनर्जी गेट्स कन्व्हर्टेड इनटू द इलेक्ट्रिकल एनर्जी. एवढं सिंपल ऑपरेशन ह्याचं आहे, अवघड काही नाही. क्लिअर आहे सगळं, राईट. आता हे जर क्लिअर असेल तर आपल्याला बघायचं की ह्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत की जे कार्बन मायक्रोफोनपेक्षा वेगळे आहेत. मग हे बघत असताना आपण सुरुवातीला बघितलं होतं कॅरेक्टरिस्टिक्स सांगितले होते मी, मायक्रोफोनच्या कॅरेक्टरिस्टिक्स. मी तुम्हाला असं म्हणालो होतं की मार्केटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कोणता मायक्रोफोन चांगला मायक्रोफोन किंवा परफेक्ट मायक्रोफोन किंवा गुड क्वालिटीचा मायक्रोफोन हे जर डिसाईड करायचं असेल तर त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स बघाव्या लागतात. आणि 6 कॅरेक्टरिस्टिक्स आपण शिकलो होतो. त्याच्यामध्ये सेन्सिटिव्हिटी ही कॅरेक्टरिस्टिक्स शिकलो, त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स, डायरेक्टिव्हिटी, सिग्नल टू नॉइज रेशो, डिस्टॉर्शन आणि इम्पेडन्स, या 6 कॅरेक्टरिस्टिक्स आपण शिकलो होतो. तर त्यावेळेस तुम्हाला असं मी सांगितलं होतं की तुमचा मायक्रोफोन हायली सेन्सिटिव्ह असला पाहिजे, राईट. त्याच्यामुळे त्याची सेन्सिटिव्हिटी किती आहे हे आपल्याला चेक करता आलं पाहिजे. दुसरी गोष्ट, त्यांनी 20 हर्ट्ज टू 20 किलो हर्ट्ज हा जो आपला ऑडिबल फ्रिक्वेन्सीचा रेंज आहे त्या ऑडिबल फ्रिक्वेन्सी रेंजमध्ये फ्लॅट फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स तयार केला पाहिजे. आता फ्लॅट फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स याचा अर्थ काय, 20 हर्ट्जला तेवढ्याच क्वालिटीचं आउटपुट दिलं पाहिजे, 25 हर्ट्जला तेवढं दिलं पाहिजे, 100 हर्ट्जला तेवढीच क्वालिटी मिळाली पाहिजे, 10 किलो हर्ट्ज असेल तेवढीच क्वालिटी मिळाली पाहिजे, 20 किलो हर्ट्ज असेल तेवढीच क्वालिटी मिळाली पाहिजे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आउटपुट तुमचं स्टेबल यायला पाहिजे आणि जेव्हा ते स्टेबल येतं तेव्हा तो फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स फ्लॅट येतो. तर तुमचा फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स फ्लॅट पाहिजे. डायरेक्टिव्हिटी पॅटर्न आपण असं म्हणालो होतो की डिपेंडिंग ऑन द ॲप्लिकेशन वी यूज द डायरेक्टिव्हिटी पॅटर्न. त्याच्यामुळे जर तुम्ही ड्रामा करत असतात म्हणजे एखाद्या नाटकात भाग घेतला त्यावेळेस तुम्ही एखाद्या ॲक्टर आहात तर त्या ॲक्टरच्या तिथं असे वरती मायक्रोफोन जोडलेले असतात किंवा कॉलर माईक दिलेले असतात. दोन्ही गोष्ट, कॉलर माईक आता इन्व्हेंट झाले पण आधीच्या जुन्या काळामध्ये त्या स्टेजवर असे वरती मायक्रोफोन टांगलेले असायचे. आता हे मायक्रोफोन काय करायचे, तो ॲक्टर इथं असेल तरी आवाज कॅप्चर करायचे, इकडच्या बाजूला असेल तरी आवाज कॅप्चर करणार, ह्या डायरेक्शनला असेल तरी आवाज कॅप्चर करणार, फ्रंट साईडने एखादा आवाज येत असेल त्यालाही कॅप्चर करणार. म्हणजे त्याच्या सराउंडिंगमध्ये जेवढे काही आवाज असतील तो सगळा कॅप्चर करेल. आणि ह्या पॅटर्नला म्हणलं जातं ओमनी डायरेक्शन. आता ही त्या नाटकाची गरज आहे म्हणून आपण तिथं मायक्रोफोन ओमनी डायरेक्शन वापरला. पण जर तुम्ही गाण्याची रेकॉर्डिंग करत आहात आणि तो गायक गाणं म्हणत आहे तर त्या गायकासमोर युनिडायरेक्शनल पॅटर्न असणारा मायक्रोफोन असणं अपेक्षित आहे. का, कारण त्याच्या लिप मुवमेंटमधून जो येणारा आवाज आहे तोच फक्त त्यांनी कॅप्चर केला पाहिजे, आजूबाजूचे कोणतेही आवाज त्यांनी कॅप्चर केले नाही पाहिजे. क्लिअर. म्हणजे इथं गरज काय, युनिडायरेक्शनल पॅटर्नची. त्याच्यामुळे काही मायक्रोफोन हे युनिडायरेक्शनलमध्ये असतात, काही मायक्रोफोन हे ओमनी डायरेक्शनलमध्ये असतात. तर डायरेक्टिव्हिटी पॅटर्न आपण ॲप्लिकेशननुसार घेतो. सिग्नल टू नॉइज रेशो आपण असं म्हणलं होतं की जेवढा जास्त असेल तेवढा चांगला. ह्याच्याबद्दल स्टेटमेंट करत असताना आपण असं म्हणालो होतो की सिग्नल टू नॉइज रेशो
सो न्यूमरेटरमध्ये सिग्नल आहे, डिनॉमिनेटरमध्ये नॉईज आहे. आपण असं म्हणतो कोणतीही सिस्टीम ही नॉईज फ्री असली पाहिजे, त्याच्यामध्ये नॉईज नसला पाहिजे. क्लिअर. आता नॉईज नसला पाहिजे म्हणजे आयडियल कंडिशनमध्ये नॉईज किती असलं पाहिजे? 0. सो मॅथमॅटिकली जर मी असं म्हणालो नॉईज इज 0, सो सिग्नल डिवायडेड बाय 0 अँड एनिथिंग डिवायडेड बाय 0 बिकम्स इन्फिनिटी. म्हणजे तुमचा सिग्नल टू नॉईज रेशो आयडियल कंडिशनमध्ये किती असला पाहिजे? इन्फानाईट. पण प्रॅक्टिकली तो इन्फानाईट नसतो. तो जेवढा जास्त तुम्हाला ठेवता येईल तेवढा तो चांगला असतो. म्हणजे मिनिमम नॉईज ठेवून तुम्ही सिग्नलची स्ट्रेंथ वाढवू शकता. आणि त्याच्यामध्ये मायक्रोफोनमध्ये डिस्टॉर्शन्स कमी असले पाहिजेत. आणि आउटपुट इम्पेडन्स म्हणजे मी याच्यामध्ये तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये सांगितलं होतं बघा, सगळेजण केअरफुली ऐका. कदाचित ऑनलाईनमध्ये तुम्हाला तो पार्ट समजला आहे किंवा नाही, आय डोंट नो. वन्स अगेन आय विल जस्ट रिपीट दिस पार्ट बिकॉज ऑफ द अंडरस्टँडिंग पर्पज. एक जनरल मी डायग्राम काढली. हा तुमचा इनपुट साईडचा मायक्रोफोन आहे, हा आउटपुट साईडचा लाऊड स्पीकर आहे आणि मध्ये हा ॲम्प्लिफायर प्लेस केलेला आहे. क्लिअर. आता इथं त्यांनी काय म्हणलेलं आहे? इम्पेडन्स मॅचिंग परफेक्ट असावी. इम्पेडन्स मॅचिंग याचा अर्थ काय बघा, सगळेजण केअरफुली ऐका. इम्पेडन्स मॅचिंग याचा अर्थ तुमच्या मायक्रोफोनचा जो इम्पेडन्स आहे तोच इम्पेडन्स तुमच्या केबलचा असला पाहिजे. तुमच्या केबलचा जो इम्पेडन्स आहे तो तुमच्या ॲम्प्लिफायरचा असला पाहिजे. तुमच्या ॲम्प्लिफायरचा जो इम्पेडन्स आहे तोच पुढच्या आउटपुटच्या केबलचा असला पाहिजे. आणि तुमच्या आउटपुट केबलचा जो इम्पेडन्स आहे तोच तुमच्या लाऊडस्पीकरचा असला पाहिजे. हे जर इम्पेडन्स मॅच झाले तर इथं तयार झालेली समजा 10 वॅट पॉवर आहे ती सगळीच्या सगळी आउटपुटला 10 वॅट मिळते. म्हणजे सपोज एक्झाम्पल मी घेतलं, मायक्रोफोनचा तुमचा इम्पेडन्स 75 ओहम आहे, केबल सुद्धा तुम्ही 75 ओहमचीच वापरली, ॲम्प्लिफायरचा टोटल इंटरनल इम्पेडन्स हा 75 ओहम आहे, आउटपुटची केबल आहे तुम्ही 75 ओहमच वापरली आणि लाऊडस्पीकरचा इम्पेडन्स जर 75 ओहम असेल तर इथं जो तयार झालेला 10 वॅट आहे पॉवर, ती तेवढ्याची तेवढी पॉवर 10 वॅट आउटपुटला रिसीव्ह. क्लिअर. पण इथं इनपुट 75 आहे आणि सपोज मी इथं असं म्हणालो केबलचा इम्पेडन्स 70 आहे, मिसमॅच झालं. ह्याला म्हणलं जातं इम्पेडन्स मिसमॅच. राईट. इथं जी 10 वॅट पॉवर तुम्ही इथून पाठवली ती सगळीच्या सगळी पुढे जात नाही, काही लॉसेस होतात आणि ती पॉवर वापस इनपुट साईडला जाते. त्याला म्हणलं जातं स्टँडिंग वेव्ज. आता याच्यामध्ये जेव्हा तुम्ही नेटवर्क हा पार्ट शिकता तेव्हा हे डिटेलमध्ये तुम्हाला शिकायचं आहे. स्टँडिंग वेव्ज म्हणजे अनवॉन्टेड वेव्ज परत वापस जातात की ज्या पुढे जायच्या ऐवजी परत वापस येतात आणि ह्या मायक्रोफोनला हार्मफुल होतात. मग ह्या स्टँडिंग वेव्ज तयार होऊ नये याच्यासाठी काय केलं पाहिजे? हा 75 असेल तर हाही 75च घेणं अपेक्षित आहे. सगळ्याचा इम्पेडन्स मॅच होणं अपेक्षित आहे तरच पुढे जाईल. सेम इज द केस, हा 70 घेतला, सपोज हा 80 घेतला, मिसमॅच झालं. राईट. मिसमॅच झालं, पॉवर लॉस आहे. इथं 80 इथं 75 आहे, मिसमॅच आहे, पॉवर लॉस आहे. त्याच्यामुळे जिथं कुठं इम्पेडन्स हे मॅच होत नाही किंवा मिसमॅच होतात तिथं तुमचे पॉवर लॉसेस होत असतात आणि हे पॉवर लॉसेस आपल्याला जर करायचे नसतील तर हा इम्पेडन्स मॅच होणं अपेक्षित आहे. तर त्याच पद्धतीने इथं लिहिलेलं आहे. आता तुमच्या पुस्तकात स्टेटमेंट असं लिहिलेलं आहे, आउटपुट इम्पेडन्स ऑफ मायक्रोफोन मस्ट मॅच विथ द इनपुट इम्पेडन्स ऑफ ॲम्प्लिफायर. म्हणजे काय? इथं तुमच्या मायक्रोफोनचा जो आउटपुट इम्पेडन्स आहे तो तुमच्या ॲम्प्लिफायरच्या इनपुट इम्पेडन्सला मॅच झाला पाहिजे. सरळ गोष्ट आहे. मायक्रोफोनचा आउटपुटला काय आहे? इथे मिळते करंट. मग हा करंट इथं जर तेवढाच जावा असं तुम्हाला वाटत असेल तर इथला इम्पेडन्स बदलून चालेल का? नाही. आता सरळ साधी गोष्ट ओहम्स लॉ सांगतो V = IR. जर रेझिस्टन्स बदलला तर मल्टिप्लिकेशन मधला करंट बदलेल की नाही? बरोबर. समजा मी इथं असं म्हणालो की करंट 10 एम्पियर आहे एक्झाम्पल, आणि समजा मी रेझिस्टन्स म्हणालो द रेझिस्टन्स इज 10 ओहम एक्झाम्पल घेतलं. दोन्हीचं व्होल्टेज किती तयार झालं? 10 आणि 10 100 व्होल्ट. क्लिअर. आता मी असं म्हणतो की करंट 10च आहे आणि सपोज इथं मी म्हणालो 15 ओहम आहे, ऑटोमॅटिकली व्होल्टेज किती तयार होईल? 150. राईट. अपोजिट एक केस घेऊ. सपोज मी असं म्हणालो V = IR म्हणजे I = V/R. राईट. सपोज माझं व्होल्टेज 100 व्होल्ट आहे आणि त्यावेळेस तर रेजिस्टन्स 10 आहे. बरोबर. किती येईल ह्याच्यामध्ये?
सपोज आपण असं म्हणालो 10, राईट. सो करंट इज 10 एम्पियर. आता दुसरं एक्झाम्पल घेतलं मी, रेजिस्टन्स इज 20 ओहम. आता करंट किती? 5 एम्पियर. करंट बदलला की नाही? मग जर इथं इम्पेडन्स चेंज होतोय, करंट बदलतोय की नाही? मग करंट जर चेंज झाला तर ऑटोमॅटिकली तुमचा आउटपुटची जी पॉवर आहे ती चेंज होत असते. त्याच्यामुळं इम्पेडन्स मिसमॅच नको, तोच पार्ट इथं सांगितलेला आहे. आता इथं या बाबतीत घेतले तर हा जो डायनामिक मायक्रोफोन आहे त्याच्या बाबतीतच्या कॅरेक्टरिस्टिक्सवर आपण थोडंसं फोकस करू. सगळेजण केअरफुली बघा. आता इथं त्यांनी काय म्हणलेलं आहे, हा डायनामिक मायक्रोफोन जो आहे हा हाय सेन्सिटिव्हिटीचा आहे. दुसरी गोष्ट, इथं त्याचा फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स किती आहे? 50 हर्ट्ज टू 8 किलो हर्ट्ज. कार्बनमध्ये हा 5 किलो हर्ट्ज होता, म्हणजे इम्प्रूव्हमेंट कितीची झाली? 3 किलो हर्ट्जची. म्हणजे कार्बनमध्ये तो 50 ते 5 किलो हर्ट्ज दाखवत होता, आता तो 50 ते किती दाखवायलाय? 8 किलो हर्ट्ज. म्हणजे आधी जर मी आता ड्रॉ करायचं गेलं फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स, सपोज मी असं म्हणालो 20 हर्ट्ज टू 20 किलो हर्ट्ज. आता इथं कुठंतरी 50 हर्ट्ज असेल, बरोबर. इथं कुठंतरी 5 किलो हर्ट्ज असेल, इथं कुठंतरी 8 किलो हर्ट्ज असेल. तर कार्बन मायक्रोफोनमध्ये फक्त एवढ्या रेंजपर्यंत हा फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स फ्लॅट होता, बाकीच्याला तो तेवढा फ्लॅट दाखवायचा नाही. पण आता त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होऊन तो कितीपर्यंत फ्लॅट दाखवायला? 8 किलो हर्ट्ज पर्यंत. हे त्याचं इम्प्रूव्हमेंट आहे. सो द फर्स्ट इम्प्रूव्हमेंट वी ऑब्झर्वड इन फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स 50 हर्ट्ज टू 8 किलो हर्ट्ज. देन डायरेक्टिव्हिटी पॅटर्न तिकडे युमनी डायरेक्शनल होता, इथे युमनी डायरेक्शनल आहे, याच्यामध्ये काही बदल झालेला नाही. सिग्नल टू नॉईज रेशोच्या बाबतीत इथं थोडी इम्प्रूव्हमेंट आहे. सिग्नल टू नॉईज रेशो इथं हाय दाखवलेला आहे, तिथं त्यांनी असं म्हणलेलं लेस सिग्नल टू नॉईज रेशो अशा पद्धतीचं स्टेटमेंट कार्बन मायक्रोफोनमध्ये होतं. इथं हाय डिस्टॉर्शन होतं, इथं काय आहे? लो डिस्टॉर्शन. आता सरळ साधी गोष्ट, सिग्नल टू नॉईज रेशो हाय झाला म्हणजे नॉईज काय झाला रे? कमी झाला. नॉईज म्हणजेच काय? डिस्टॉर्शन. म्हणजे तुम्हाला मॅपिंग जर करायचं असेल तर इथं लक्षात येतं. सरळ साधी गोष्ट, जेव्हा सिग्नल टू नॉईज रेशो हाय होतो त्यावेळेस नेहमी लक्षात घ्यायचं नॉईज काय झालेला असतो? कमी. हा कमी झाला म्हणजे डिस्टॉर्शन सुद्धा काय असते? कमी. त्याच्यामुळे असं चुकूनही कधी लिहू नका सिग्नल टू नॉईज रेशो हाय, डिस्टॉर्शन्स आर हाय. जेव्हा कधी डिस्टॉर्शन्स किंवा नॉईज हाय असतो, सिग्नल टू नॉईज रेशो लो होऊन जातो. पण आपण इथं जर स्टेटमेंट करत आहोत सिग्नल टू नॉईज रेशो हाय आहे, त्यावेळेस नेहमी लक्षात घ्यायचं नॉईज किंवा डिस्टॉर्शन्स हे लो असतात, राईट. आणि ह्याचा आउटपुट इम्पेडन्स हा 30 ते 100 ओहम मध्ये व्हॅरी होतो. म्हणजे इथं जर त्या मायक्रोफोनचा इम्पेडन्स जर मी मेजर केला तर 30 ते 100 ओहम याच्यामध्ये तो ॲप्लिकेबल होतो. आणि मग आपल्याला जर परफेक्ट पॉवर ट्रान्सफर करायची असेल तर त्याचा जेवढा इम्पेडन्स आहे त्याच्यानुसारच इथं पुढचे सगळे इन्स्ट्रुमेंट त्या इम्पेडन्सने घ्यावेत असं म्हणलं जातं. पण तसं प्रत्येक वेळेस अवेलेबल होत नाही, काहीतरी इम्पेडन्स मॅचिंग टेक्निक्स तुम्हाला वापरावे लागतात. सो दीज आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मुव्हिंग कॉइल मायक्रोफोन. आता ॲडव्हान्टेजेसच्या बाबतीत म्हणलं तर हा स्टर्डी आहे. देन नॉट अफेक्टेड बाय ॲटमॉस्फिअरिक चेंजेस. तुमच्या वातावरणामध्ये कितीही काही बदल झाले तरी त्या मायक्रोफोनवर काही परिणाम होत नाही. तिसरी गोष्ट, लो आउटपुट इम्पेडन्स रिड्युसेस द नॉईज. याचा आउटपुट इम्पेडन्स लो असल्यामुळं ह्याचे नॉईज जो आहे तो कमी असतो याच्यामध्ये. चौथं, अलाउ यूज ऑफ लॉंग केबल्स. लॉंगर केबल्स वापरायची परवानगी दिली जाते. एक गोष्ट तुम्ही बऱ्याचदा ऑब्झर्व केली असेल बघा, की माईक आणि तुमचा लाऊडस्पीकर जवळजवळ असतील आणि तुमच्या केबलमध्ये काही बेंड्स तयार झालेले असतील, गोळा झालेले असतील, तर स्पीकरमध्ये असा वेगळाच आवाज येतो, म्हणजे जो तुम्हाला पाहिजे तो आवाज ऐकू येत नाही आणि काहीतरी गोंगाट ऐकू येतं. बरोबर, तुम्ही ती केबल सरळ केली की तो गोंगाट निघून जातो, म्हणजे त्याची प्लेसमेंट प्रॉपर केली की ते निघून जातं. त्याचं कारण काय की बऱ्याचदा लॉंगर वायरमुळे अटेन्युएशन्स क्रिएट होत असतात. तर आधीच्या मायक्रोफोनमध्ये लॉंगर वायर ही ॲप्लिकेबल नाही, पण इथं ते म्हणतात की अलाउड टू यूज लॉंग केबल. लॉंग केबल तुम्ही इथं वापरू शकता. हाय सेन्सिटिव्हिटी आहेच, ते मी तिथं मगाशी सांगितलं. डझंट रिक्वायर्ड एक्सटर्नल बायस. याचा अर्थ काय, हा मायक्रोफोन ऑपरेट करण्यासाठी वेगळा एक्सटर्नल पॉवर सप्लाय तुम्हाला देण्याची गरज नाही. त्याच्यामुळे इथं डझंट रिक्वायर्ड एक्सटर्नल पॉवर सप्लाय और एक्सटर्नल बायस असं म्हणलेले. हां, फक्त याचं एकच डिसएडव्हान्टेज आहे, ससेप्टेबल टू एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड.
म्हणजे ह्याच्याजवळ जर दुसरी मॅग्नेटिक फील्ड आणली, म्हणजे ह्या माईकजवळ दुसरं मॅग्नेट जर आणून ठेवलं तर मग मात्र हा प्रॉपरली काम करणार नाही. हा त्याचा डिसएडव्हान्टेजेस आहे. ॲप्लिकेशनमध्ये म्हणलं तर तुमच्या टेलिफोन्समध्ये हा मायक्रोफोन वापरला जातो. हँडसेट तुमचे टेलिफोन आहेत ना, डे टू डे लाईफमध्ये आपण वापरतो बघा, मोबाईल म्हणत नाही, टेलिफोन, त्याच्यामध्ये हा मायक्रोफोन वापरला जातो. तुमच्या पब्लिक ॲड्रेस सिस्टीममध्ये हा मायक्रोफोन वापरला जातो. सो इट इज वन ऑफ दी बेस्ट मायक्रोफोन ओव्हरऑल यूज्ड इन आवर डे टू डे लाईफ. क्लिअर? काही डाऊट्स आहेत त्याच्यामध्ये? लक्षात आलेले? ओके.